नमस्कार, वेलकम, स्वागत आपलं आजच्या व्हिडिओमध्ये. तर राष्ट्रीय मिलिटरी स्कूल डिसेंबर महिन्यामध्ये ज्या मुलांना एक्झाम दिल्या होत्या 2023 मध्ये त्याचा निकाल लागलेला आहे. ह्याचा निकाल ऑनलाईन चेक कसा करायचा? तर बऱ्याच जणांना निकाल चेक करताना तो निकाल जो आहे तो दिसत नव्हता, त्याच्यामध्ये लोड आला होता एक वेबसाईट वरती. तर आता त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला लिस्ट पण दिली आहे. लिस्ट कशी बघायची मुलांची, त्याच्यामध्ये आपल्या मुलाचं नाव आलंय का आपण हे चेक करू शकतो. त्याच्याबद्दल आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर याच्यामध्ये आपण आलोय राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या वेबसाईट आहे, लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण मिळून जाईल. तर याच्यामध्ये दिसते आपल्या इथं होम साईडला दिसते सीटी 2023 लिस्ट ऑफ क्लास 6 अँड क्लास 9 कॅन्डिडेट्स. त्याखाली दिली सीटी 2023 RMS. त्यांनी दिले रिझल्ट अपलोड केला आहे. डाउनलोड करा इंटरव्ह्यू लेटर आणि याच्यावर क्लिक करा. जर आपण आता याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस पुढे लॉग इन टू डाउनलोड इंटरव्ह्यू लेटर. या ठिकाणी इंटरव्ह्यू लेटर ज्या मुलांचं सिलेक्शन झालं त्यांना ते याच्यामध्ये मिळणार आहे. त्यामध्ये ईमेल आयडी टाकायचा आहे, मोबाईल नंबर, पासवर्ड जो फॉर्म भरताना वापरलेला. जर फॉरवर्ड पासवर्ड जर चांगला लक्षात नसेल तर आपण फॉरवर्ड पासवर्ड करू शकतो. तर इथं बऱ्याच जणांनी ट्राय केलं पण हे ओपनच होत नव्हतं. एक दोन दिवस तर हे ह्याला लोड आला होता समजा. नंतर ते बऱ्याच जणांचं ओपन झाल्यानंतर मेसेज दिसतोय की यू आर नॉट सिलेक्टेड, म्हणजे त्याचं सिलेक्शन झालेलं नाहीये. किंवा ज्यांचं सिलेक्शन झालं असेल त्यांचं यू आर सिलेक्टेड आणि त्यांना कॉल लेटर जे आहे त्याच्या खाली डाउनलोड करता येऊ शकतं. तसं हे झालं याच्याबद्दल. ठीक आहे. तो बऱ्याच जणांना पण बऱ्याच जणांना हे समजा ओपन झालं नसेल किंवा ओपन होत नसेल तर त्या डायरेक्ट जे मुलांची लिस्ट दिलेली आहे ते दिले बघा, लिस्ट ऑफ क्लास 6 अँड 9. त्यामध्ये समजा क्लास 6 साठी आपल्याला लिस्ट बघायची आहे. आपण क्लास 6च्या लिस्टवर ओपन केलं की त्याची लिस्ट तुमच्या मोबाईल डाउनलोड होऊन जाईल आणि त्या लिस्टला आपण चेक करूया. तर ही दिसते मुलांची लिस्ट आपल्याला क्लास 6 साठी. त्याच्यामध्ये जे काय दिसेल इथं मुलांचे रोल नंबर, स्टुडंट नेम, जेंडर दिलेला आहे, डेट ऑफ इंटरव्ह्यू कधी आहे, डेट ऑफ इंटरव्ह्यू, स्कूल फॉर इंटरव्ह्यू, तर इंटरव्ह्यू साठी स्कूल कुठले हे या ठिकाणी दिलेलं आहे. या ठिकाणी मुलांची नावं दिसतात. मोस्टली मुलं जे आहेत हे महाराष्ट्रामधून फार कमी मुलं, थोडीशी मुलं महाराष्ट्रामध्ये सिलेक्ट झालेली आहेत. तर बऱ्याच जणांना असं वाटतं की आपल्या मुलांना किती मार्क्स होते, कारण बरेचशा मुलांना चांगले मार्क्स टेस्टमध्ये पडत असावेत पण तिथे त्यांचं सिलेक्शन झालेलं नाहीये. त्याच्यामुळे बरेचसे पालक हे आर्मी स्कूलमध्ये जाऊन त्यांनी असं हे केलेलं आहे की चर्चा केलेली आहे, लेटर दिलेलं आहे की ईमेल केलेलं आहे त्यांना की अशा प्रकारे आमच्या मुलाचे मार्क्स किती आहेत हे आम्हाला थोडं कळण्यात यावं. अशा बरेच जण पालक मेसेज करत आहेत. तर प्रत्येकाने जर हा मेसेज केला तर भविष्यामध्ये आर्मी स्कूल सुद्धा जसं सैनिक स्कूल मुलांचे मार्क्स दाखवतो किती आपल्या मुलांना मार्क्स पडले, तर आपल्या मुलाचं सिलेक्शन होऊ नाही होय पुढची गोष्ट आली, पण आपल्या मुलांना मार्क्स किती पडलेत हे आपल्याला क्लिअरिटी असणं गरजेचं आहे. तर ते जे आहे त्यासाठी पालक अप्रोच करत आहे. तर त्या माध्यमातून तुम्हीही RMS जे आहे त्यांना ईमेल करू शकता. जवळ असेल तर जाऊन व्हिजिट करून चर्चा अर्ज देऊ शकता. हे महत्वाचं आहे, म्हणजे भविष्यामध्ये ह्याचा फायदा होईल आणि या वर्षीच्या मुलांना पण एखाद्या वेळेस ते सांगू शकतात की मुलांचं किती नक्की मेरिट लागलेले, आपल्या प्रत्येक मुलाला किती मार्क्स त्यामध्ये मिळालेले आहेत. तर समजा याच्यामध्ये आपल्याला एवढे लिस्टमध्ये नाव मुलाचं चेक करायचं असेल तर ही समजा लिस्ट ओव्हरनंतर दिल्याप्रमाणे जर पीसीवर आपण असेल तर कंट्रोल F दाबल्यानंतर मुलाचा रोल नंबर एंटर केला की डायरेक्ट आपल्याला ह्याच्यामध्ये जर समजा नाव असेल तर डायरेक्ट मिळून जाईल. हे सर्च करता याची बसत करायची गरज नाही किंवा आपण असं मॅन्युअली आपल्याला चेक करावं लागेल की आपलं नाव याच्यामध्ये आलेलं आहे का. जर आपल्याला ह्या RMS ला मेसेज करायचा असेल, ईमेल करायचा असेल की आपल्या मुलाचा हा रोल नंबर आहे आणि त्याचं सिलेक्शन झालंय का नाही हे ओपन होत नाही किंवा त्याचे इथं नाव नाही किंवा आम्हाला त्याच्याबद्दल क्लॅरिटी पाहिजे किंवा ह्याचा रिझल्ट आहे तो थोडासा ओपन करावा, असं जर आपण म्हणजे सगळेच जण अप्रोच करत आहेत तर माणसाने जर अप्रोच केला, पालकांनी जर अप्रोच केला तरच ते भविष्यामध्ये त्यांची मेथड चेंज करू शकतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला इथं कॉन्टॅक्ट असं मध्ये आपण गेलो तर या ठिकाणी आपल्याला कॉन्टॅक्ट त्यांचा दिसून येतो. RMS बँगलोर, RMS आणि ज्या RMS ला आपण अप्लाय करणार होता किंवा फॉर्म भरला होता त्या RMS ला आपण या ठिकाणी ईमेल करू शकता, फोन करू शकता किंवा मोस्टली ईमेल जरी केला तरी त्यांना आयडिया येऊन जाईल की प्रत्येकाची तक्रार काही ते दखल घेतील, त्याच्यामधून काहीतरी नवीन चेंज होऊ शकतो. म्हणून आजचा व्हिडिओ महत्वाचा आहे की जे पॅरेंट्स RMS एक्झाम देतात ते ईमेल करू शकतात जेणेकरून आपल्या मुलांना किती मार्क्स आले हे आपल्याला क्लॅरिटी येऊ शकते. जसं सैनिक स्कूलमध्ये येते त्याचं सिलेक्शन होणं हे होणं हे ठीक आहे, पुढची गोष्ट आहे, परंतु कितीपर्यंत मुलांना मार्क्स पडलेले आहेत ह्याची क्लॅरिटी येणं गरजेचं राहतं. तर अशा प्रकारे RMS चा जो निकाल आहे हा कसा चेक करायचा आज आपण बघितलेला आहे. तो अशा प्रकारचे जे व्हिडिओ असतात किंवा एक्झाम असतात त्याच्याबद्दल आपण माहिती आणत असतो. सैनिक स्कूल, मिलिटरी स्कूल जे आता पाठीमागे बऱ्याचशा एक्झाम मुलांच्या झाल्या होत्या, तो नेक्स्ट इयर साठी जे आपली मुलं तयारी करत आहे त्यासाठी आपण नुकतीच जे ऑनलाईनची बॅच असतात ते कंटिन्यू वर्ष मुलं चालत असतात. त्याची एक नवीन बॅच आपण स्टार्ट झाली आहे क्लास 6 आणि 9 साठी दोन्ही बॅच आपल्या स्टार्ट झालेल्या आहेत. त्याची युट्यूब वरती पण आपल्याला याच्यावरती लेक्चर्स काय पाहायला मिळतील आपण पाहू शकतो. पूर्ण महाराष्ट्रासाठी ही ऑनलाईन बॅच आहे आपली आता येणाऱ्या 8 फेब्रुवारीपासून स्टार्ट झालेली आहे.
क्लास 9 साठी पण बॅच 14 फेब्रुवारी पासून स्टार्ट झालेली आहे. जर आपल्याला याच्यामध्ये ही बॅच जॉईन करायची असेल किंवा याच्याबद्दल माहिती घ्यायची असेल तर येणाऱ्या 17 फेब्रुवारीला एक फ्री वेबिनार मी दर आठवड्याला 10 दिवसाला आपण घेत असतो. त्या फ्री वेबिनार मध्ये ची लिंक जी आहे व्हॉट्सअप ग्रुपची आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. तिथून आपण तो फ्री वेबिनार 1-2 तासाचा असतो तो जॉईन करून त्याच्याबद्दल तुम्ही पुढे त्या बॅच मध्ये पण येऊ शकता. एक सिस्टमॅटिक पद्धतीने आपण पुढे विद्यार्थी घेत असतो. याच्यामध्ये गडवा आयुष्य पाल्याच्या स्पर्धा परीक्षेमधून हा एक फ्री वेबिनार माध्यमातून आपण आतापर्यंत 1.5 लाखपेक्षा जास्त पालकांकडून ऑलरेडी पोहोचलेलो आहे. ज्यांना याच्याबद्दल काहीच क्लिअरिटी नसेल या एक्झाम नक्की काय असतात कशासाठी असतात तर त्यासाठी हा एक फ्री वेबिनार येणाऱ्या 17 फेब्रुवारीला रात्री 8 वाजता आहे. तर आपल्याला हा जॉईन करायचा असेल तर याची एक लिंक डिस्क्रिप्शन खाली दिलेली आहे. आपण त्याच्यावरती क्लिक करून जॉईन करू शकता. तो आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसं वाटलेला आहे आपण टाईप करू शकता. त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये अजून कुठल्या व्हिडिओची अपेक्षा आहे किंवा कुठल्या विषयाबद्दल आपल्याला माहितीची अपेक्षा आहे युट्यूबच्या माध्यमातून तर आपण त्याचं टाईप करू शकता, कमेंट करू शकता. ज्याच्यापर्यंत खरी गरज आहे त्याला हे व्हिडिओ आपण शेअर करू शकता. आणि आपल्याला ह्याचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवू शकता. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.